हॅलो गाईज, वेलकम टू आदिज वर्ल्ड. आणि मोस्टली रिकमेंडेड नवीन व्हिडिओ घेऊन येतो आहे. मला यूट्यूबला जो मी आत्ता लास्टला जो ब्लॉग अपलोड केला दिल्लीचा आणि पुण्यावरनं दिल्लीला जायचं, तर त्याला तुम्ही खूप प्रेम दिलं. त्याच्यावरती माझे जवळपास 150 ते 200 सबस्क्रायबर्स पूर्ण झाले. थँक्यू. असंच प्रेम राहू द्या. आणि लॉकडाऊनमध्ये मी व्हिडिओ तयार केला होता एक, बहुतेक खूप 6-7 महिने झाले त्याला, मराठी DJ कोर्सचा. तर त्या व्हिडिओला सगळ्यात जास्त व्ह्यूज अजूनही चालू आहेत आणि जवळपास लाईक्स पण भरपूर चालू आहेत. आणि नोटिफिकेशन फक्त त्या व्हिडिओवरती कमेंट्सचे इतके येत आहेत की सगळे म्हणत आहेत की आम्हाला पूर्ण डिटेलमध्ये शिकवा की कसं आहे काय ते. कारण की मागच्या व्हिडिओमध्ये आय थिंक कॅमेरा थोडा मी लांब पकडला होता. पहिलेच असं मी काही एवढं ट्रेन नाही आहे किंवा व्हिडिओ काढायला. त्यामुळं मी पुन्हा एकदा परत नवीन व्हिडिओ बनवतो आहे आणि पूर्ण त्याच्यामध्ये तुम्हाला एक ना एक डिटेल्स सांगणार मी. वायर कशी जोडायची पूर्ण तुम्हाला. मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला बटन्स वगैरे काय व्हिडिओ क्वालिटीमध्ये दिसले नसतील, त्यामुळे पूर्ण तुम्हाला झूम करून पूर्ण एक ना एक बटन आणि त्याचं काय काम आहे हे मी तुम्हाला पूर्णपणे सांगणार आहे. तर व्हिडिओला स्टार्ट करूया. सो गाईज, हा आहे आपला कन्सोल आणि मिक्सर. मागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही याला पाहिलेलं आहे. तोच मिक्सर आणि तोच प्लेअर आहे, त्याच्यावरतीच मी पूर्ण तुम्हाला सांगणार आहे. फक्त एवढंच की मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला डिटेल्स दिली नव्हती की हा प्लेअर कोणत्या मॉडेलचा आहे, कोणत्या कंपनीचा आहे, हा मिक्सर कोणत्या कंपनीचा आहे, कोणत्या मॉडेलचा आहे. ह्याचं मी तुम्हाला पूर्ण कनेक्शन दाखवतो की बाबा ह्याच्यामध्ये ह्याचं कनेक्शन ह्याला कसं जोडायचं, ह्या प्लेअरचं कनेक्शन ह्याला कसं जोडायचं. तर मी स्टार्ट करतो. तर हा जो प्लेअर आहे हा 850 प्लेअर आहे, पायनर कंपनीचा आहे. ते तुम्हाला पूर्ण त्याचा मॉडेल भेटून जाईल, मल्टीप्लेअर CDJ 850. ठीक आहे. हा पायनर कंपनीचा आहे, सेम हाच आहे, दोन्ही बाजूला सेम कंपनीचा आहे, 850चा आहे. आणि हा पायनर कंपनीचा DJM 600 आहे. इथं तुम्हाला नाव दिसत असेल, DJ मिक्सर पायनर कंपनी. शक्यतो मी सगळ्यांना सजेशन पायनरच करतो. बाकीचे कंपनी वगैरे ते काय मी अजून जास्त यूज नाही केलेलं, पण मला सगळ्यात बेस्ट पायनर कंपनीच वाटते. तर हा प्लेअर ह्या मिक्सरला कसं जॉईंट करायचा, ह्याच्यामध्ये 4 स्लाईड आहेत, तुम्हाला दिसत असेल. हे 4 स्लाईड आहेत, जवळून दाखवतो. 4, 3, 2, 1. ठीक आहे. आता आपण ह्याच्यावरती 4 प्लेअर लावू शकतोय, असले 4 प्लेअर ह्या मिक्सरला आपण जॉईन करू शकतोय. फर्स्टला, सेकंडला, थर्डला, फोर्थला. ठीक आहे. तर हा जो सेकंडवाला प्लेअर आहे आणि हा फर्स्टवाला प्लेअर आहे. आपण कोणताही मी तुम्हाला फक्त असं एक समजावं म्हणून सांगतोय. हा जो फर्स्टचा जो प्लेअर आहे ह्याचे तुम्हाला मागे वायरिंग दिसेल रेड आणि व्हाईटची. ह्याचं जे कनेक्शन आहे ते ह्या मिक्सरला लागतं, सेम ह्या मिक्सरला लागतं. आता ह्याचा हा जो प्लेअर आपल्याला कोणत्या स्लाईडला लावायचा त्याच्यावरती डिपेंड आहे. हे फर्स्टवाला आहे, हा सेकंड, हा थर्ड आणि हा फोरवाला. इथे तुम्हाला दिसेल चॅनल 1, चॅनल 2, चॅनल 3, चॅनल 4. हे तुम्हाला मी सगळं सांगितलं आहे, रेड कलरची, व्हाईट कलरची, कोणत्या स्लाईडला लावायची. पण ह्याच्यामध्ये एक महत्त्वाचं पण आहे, हे तुम्हाला दिसत असेल लाईन फोन 1, फोन 2, फोन 3. तर आपण प्लेअर जो लावतो तो लाईनला लावायचा आहे. ह्याच्या मागे तुम्हाला दिसेल, हे मी आता काळं लावलेलं आहे, हे थोडं मला रोड शोला यूज करतो मी, त्यामुळे इथं 2 टाईपचे येतात, व्हाईट रेड. तर आपण हे इकडे लावलं तर फोन चॅनल चालू होतो, इकडे लावलं तर लाईन चालू होतो. आपल्याला पूर्ण वायरिंग ही लाईनला करावी लागते, फोनला कधीच करायची नाही. कलर मला 2च ह्याच्यामध्ये भेटला, रेड आणि ब्लॅकमध्ये. आणि ही मी स्पेशल बनवलेली आहे त्यामुळे. आणि तुम्हाला तुम्ही जर नवीन काय प्लेअर वगैरे आणला तर तुम्हाला असली वायर पण तुम्ही लावू शकताय, रेड आणि व्हाईट. पण ही थोडी मी हेवीतली बनवून घेतलेली आहे. हे 2 कनेक्शनमध्ये येतात, हे तुम्हाला लावून दाखवतो मी. तर आपण पहिले एका प्लेअरची वायरिंग करून घेऊया. ही रेड आणि ही ब्लॅक. ही रेडला लावली आणि व्हाईटच्या जागी ब्लॅकला लावली. आता हे आपल्याला कोणत्या चॅनलला लावायचं त्याच्यावरती लावायचं. फक्त एवढंच की मी सांगितल्याप्रमाणे फोनला कधीच लावायचं नाही, लाईनला लावायचं. आता मला ही वायर, हा प्लेअर लावायचा चॅनल 2ला. हा लावला मी चॅनल 2ला. आता आपल्याला सेकंड प्लेअर लावायचा आहे. सेम तसंच कनेक्शन येणार दोन्हीचं पण. रेडला रेड, व्हाईटला ब्लॅक. काय आणि तो तुमचा कोणता पण कलरचा तुम्ही बनवून घेतला असेल तो. हा मी लावणार आहे चॅनल 4ला. आणि हे आपलं होम थिएटरचं कनेक्शन आहे.
हे आपलं होम थिएटरचं कनेक्शन आहे, हे आपण इथे लावायचं आहे मास्टरला. थोडं कन्सल मी मागे घेतलं, तुम्हाला पूर्णपणे एकदम डिटेल्समध्ये कळावं त्यामुळे मी थोडं कन्सल मागे घेतला. हे तुम्हाला ह्या प्लेयरचं दिसत असेल रेड आणि ब्लॅक कलरचे, हे लावले मी चॅनल 2ला लाईनला. ह्याच्यामध्ये तुम्हाला फोटो दिसेलच, तुम्हाला मी फोटो टाकतोच. आणि हा जो प्लेयर आहे हा लावलेला आहे मी चॅनल 4ला. ठीक आहे. आणि ही जी वायर आलेली ही आपली मास्टरची म्हणजे होम थिएटर लावलेलं आहे. नाहीतर आपण जो मोठा स्पीकर वगैरे साऊंड वगैरे लावला तर त्याची इथे लागते, त्याला ॲक्सलर येते. ठीक आहे. आणि बाकीच्या हे ज्या येतात या आहेत 2 प्लेयरच्या पॉवर कॉर्ड. ह्या पॉवर कॉर्ड इथे लावायच्या असतात. ही पॉवर कॉर्ड लागली आणि सेकंड प्लेयरची पॉवर कॉर्ड. हे पूर्णपणे लागले, सेटअप रेडी झालेलं आहे. आता फक्त बटन चालू करायचं, कन्सोल चालू. Then you go gave me just a little bit of lunch off. Baby, so cold, he from the north, he from the Canada. Bankroll so low, I got nothing else that I can withdraw. Ran up low, I shot my wrist, it go like sha sha sha, sha sha sha. I got your bitch singing la 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 la, la la la. I shot my wrist, it go like sha sha sha, sha sha sha. I got your bitch singing la 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 la, la la la. सो गाईज आपलं कनेक्शन झालेलं आहे बॅक साईडचं. सो हा आपला पेन ड्राईव्ह आहे सॅनडिस्कचा. मी ह्याच कंपनीचा शक्यतो यूज करतो. हा पेन ड्राईव्ह आपल्याला इथे लावायचा. पेन ड्राईव्ह लावल्यानंतर नाही तर तुम्हाला कनेक्शन आहे पी सी लावला तर PC बटन दाबायचं, USB लावलं तर USB. आता आपण USB लावलेली त्यामुळे USB बटन दाबायचं. इथे लगेच तुम्हाला सगळं फोल्डर वगैरे दाखवेल त्याच्या आतमध्ये. आणि डिस्क टाकली असेल म्हणजे CD लागते इथून. जर तुम्ही CD टाकली असेल तर CDचं बटन दाबायचं. हे बघा USB इज कनेक्टेड, म्हणजे आत्ता ह्याला USB लावलेलं आहे, सो त्यामुळे तो USB चालू होईल असं म्हणतो. ठीक आहे. तर हे जे मेन बटन आहे ह्याच्यावरती आपल्याला फोल्डर आपण सिलेक्ट करतो, फोल्डर गाणं चॉईस करतो आपण ह्याच्यामध्ये. हे क्लिक केलं की आपण फोल्डरच्या आतमध्ये जातो. हा माझा लाईन ऑफ आहे. डान्स स्टार्टमध्ये गेलो आपण. आता ह्याच्यामध्ये डबल अजून एक क्लिक केलं की गाणं चालू होतं. ठीक आहे. सो आपण हे गाणं लावणार नाही, मी तुम्हाला दुसरं गाणं लावतो. सो आता मी दुसरं ट्रॅक लावलेलं आहे. ठीक आहे. हे ट्रॅक लागलं आहे. आता आपल्याला ह्या ट्रॅकच्या बाहेर पडायचं आहे किंवा आपल्याला दुसरं ट्रॅक लावायचं आहे तर इथं बॅकचं बटन आहे, बॅक दाबलं ना बाहेर येतं. तुम्हाला हा मी पहिला हे ट्रॅक मी प्ले करून दाखवतो. ठीक आहे. हे ट्रॅक प्ले झालेले आहे. ही लाईट लागली की ट्रॅक प्ले झाले असं समजायचं. तर समजा आपल्याला बॅक साईडला जायचं आहे तर आपण हे बॅकचं बटन दाबायचं. नंतर ना आपल्याला जे दुसरं गाणं लावायचं आहे त्याच्यावरती आपण क्लिक केलं की परत दुसरं ट्रॅक लागेल. सो हे झालं डिस्प्लेचं. आता तुम्हाला ह्याचं पूर्ण कळलं असेल. मी एकदा परत झूम करून तुम्हाला पूर्ण बटन्स दाखवतो. USB, डिस्क, PC, ब्राउज, टॅग लिस्ट, इन्फॉर्मेशन आणि मेन्यू. सो तुम्हाला हे कळलंच असेल फोल्डरच्या बॅक साईडला कसं जायचं आहे आणि एंटर कसं व्हायचं आहे. आता हा प्लेअर लावलेला आहे आपण 4 चॅनलला, त्यामुळे आता ह्याच्यामध्ये जे कोणतंही गाणं प्ले होईल ते चॅनल 4 नंबरला चालू होईल. सो मी हे ट्रॅक प्ले करतो. त्याच्यानंतर ना मी तुम्हाला लूपचं सांगतो. ह्याचे हे सगळे लूपचे बटन आहे, ऑटो, बीट लूप आणि हे क्यूचे, आउटचे आणि एक्झिटचे. सो मी ट्रॅक प्ले करतो, त्याच्यामध्येच तुम्हाला सगळं मी दाखवतो कसं असतं काय नाही ते.
डिस्प्लेवरती तुम्हाला सगळं दिसतं. आपण लूप एक्झिट पण करू शकतो. इथून आपण डायरेक्टली पण करू शकतो आपल्याला जसं पाहिजे तसं. आपल्याला जो गॅप पाहिजे तो आपण बीट सिलेक्ट केले. सो हे जे बटन आहे याने ट्रॅक रिव्हर्स पळतो. सो ह्याचे तुम्हाला दोन्हीचं मी सांगितलंय. ह्याच्यामध्ये सगळ्यात मेन पार्ट आहे तो म्हणजे क्यूच्या बटनचा आणि प्लेच्या. ठीक आहे, हा क्यू हा तुम्ही दाबला तरच ट्रॅक चालू राहणार आणि प्ले होणार. सो आता तुम्हाला म्युझिक असेल आणि त्याच्यानंतर जो वोकलचा जो ट्रॅक असेल तो मधनं चालू करायचा असेल तर तुम्हाला मी सांगतो कसं करायचं. तुम्हाला जिथनं ट्रॅक चालू करायचं आहे ना तिथं डबल प्लेचं बटन दाबायचं आहे आणि क्यू दाबायचं आहे. ट्रॅक तिथनं पुढे चालू होणार. मी तुम्हाला परत दाखवतो डिस्प्लेमधनं. आता ह्याच्यानंतर मग तुम्ही किती क्यू दाबलं तरी ते तिथनं स्टार्ट होणार गाणं. सो ह्याचं मी तुम्हाला सांगितलं. त्याच्यानंतर ना इकडे येऊया, हा टेम्पो. ह्याच्यामध्ये तुमचं आता आपण 0 BPM ला ठेवलेलं आहे. ह्याला BPM म्हणतात. त्याचा स्पीड खाली घेतला की वाढतो, वरती घेतला की कमी होतं. हे तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलेलं आहे. सो ह्याचा आपण आत्ता स्पीड वाढवू आपण ह्याच्यामध्ये. आता ह्याचं लिमिट किती आहे बघू आपण. पूर्ण खाली घेतलं 125. आता दुसरं ट्रॅक जर असेल 127, 128चं तर इथं टेम्पोचं बटन इथे दाबायचं. 114 झालं, 119 झालं. म्हणजे 3 टाईपचे BPM इथे येतात. म्हणजे समजा याची जर लेवल संपली वरती किंवा खाली घ्यायची आणि तुम्ही मिक्सिंग करत असाल तर हे जे बटन आहे मास्टर टेम्पो हे कंपल्सरी तुम्ही चालूच ठेवायचे. नाहीतर आपण हे जी स्लाईडने जे गाणे ॲडजस्टमेंट करतो त्याचा जो ट्युनिंग जो बाहेर निघतो ना वोकल तो असा वेगळ्या टाईप निघतो. त्यामुळे हे मास्टर टेम्पोचं हे बटन तुम्ही कंपल्सरी चालू ठेवायचे. त्याच्यानंतर ना ट्रॅक सर्चवरती येऊया आपण. आता हे गाणं चेंज करायचं बटन आहे. तर तुम्हाला इथे दिसेल आता 9 नंबरचं ट्रॅक चालू आहे. आपण मागच्या बाजूला जाऊया. थोडंसं पेनड्राईव्हचा इश्यू आहे त्यामुळे होत नाही आहे. आपण पुढचं गाणं सिलेक्ट करूया. हे बघा हे 10 नंबरचं आलं चॅसनी. ह्याच्यावरती तुम्ही जर स्वतःचा लाईनअप तयार केला असेल तर तुम्हाला बॅक साईडला जाऊन सारखं तुम्हाला बटन दाबून गाणं सिलेक्ट करावं नाही लागणार. आणि हे जे आपण क्लोज झालं हे गाणं पुढं पळवण्याचं आहे, मागे पळवण्याचं आहे. सो हे तुम्हाला पूर्ण सांगितलंय मी. आता याच्यामध्ये स्क्रॅचचं आपण बघूया. हे बटन दाबले की तुम्ही स्लाइडवरती ठेवायचे, स्क्रॅच होतं. त्याला स्क्रॅचिंग म्हणतात. तुम्हाला मी बऱ्यापैकी सगळं जो बेसिक असते ते मी तुम्हाला कन्सोलचं पूर्ण माहिती दिलेली. आता आपण मिक्सरवरती येऊया. ह्याचं मॉडेल आहे 600. हा शक्यतो हा कंपनीने बंद केलेला आहे. हा फक्त खास रोड शोवरती वापरला जातो. हा इव्हेंटला नाही वापरत. ह्याच्यामध्ये थोडं गेन जास्त असतो त्यामुळे. आता ह्याचं आपण मास्टरवरती आपण हे थोडं चिकट टिप का लावलेलं दिसत असेल तुम्हाला प्रश्न पडला असेल चिकट टिप का लावला आहे. सो हा 3 dBला मी सेट करून ठेवलेला आहे कारण की माझ्या ह्याच्यावरती जर दुसरा कोणता DJ प्लेइंगला आला तर त्याच्याकडून चुकून हा ह्याच्यावरती जाऊ नये त्यासाठी मी हा चिकट टेप लावलेला आहे. ह्याला गेन खूप म्हणजे खूप गेन आहे ह्याला. सो मी आता तुम्हाला ह्याचं पूर्ण मी डिटेल सांगतो मिक्सरची. ह्याला लो कशाला लो म्हणजे आवाजावरती तुम्हाला कळलंच. लो म्हणजे काय कमी होतं, मिड म्हणजे काय, हाय म्हणजे काय,
ट्रिप म्हणजे काय, तर ह्याला गेन म्हणतात, ह्याला हाय म्हणजे हाय, आणि हा मिड म्हणजे तुम्हाला आता गाणं प्ले झाल्यावरती तुम्हाला पूर्ण कळेल की नक्की हे कमी केल्यावरती आवाज नक्की कसला कमी होतोय, आणि हा बेसचा आवाज असतो. हा जो ही स्लाईड आपण वरती पूर्ण केल्याशिवाय गाणं साऊंडला वाजत नाही. ठीक आहे, आता बघा थोडा मास्टर बघा. हा बेस कमी झाला, लो म्हणजे बेस. हा मिड. आता फक्त तुम्हाला हायच वाजत असेल. हाय तुम्हाला आवाजावरून कळत असेल कोणतं बटन कमी केल्यानंतर काय फरक पडतोय. तुम्ही स्लाइड कशी खाली घ्याल तसा आवाज कमी होणार. आपण मिक्सिंग करताना आपण हळूहळू स्लाइडवरती घेतो. ह्याच्यावर तुम्हाला कळलंच असेल याचा गेन वगैरे ह्याला कशाला काय म्हणतात ते. आता मी तुम्हाला स्लाइडचं पण सगळं सांगितलेलं आहे. आता तुम्हाला लाईन आणि फोनचं तुम्हाला दाखवतो फरक काय ते. जसं असं मी तुम्हाला स्टार्टिंगला सांगितलं होतं लाईनला लावायचं, फोनला कधीच लावायचं नाही. तर इथं आपण लाईनला लावलेली ही सगळी वायरिंग, त्यामुळे पूर्ण आता हे फोनला केलं वाजणार नाही. आता हे जे मी बटन मी फोनवरती सिलेक्ट केले त्यामुळे आता हे पूर्ण ट्रॅक वाजणारच नाही, कारण आपण लाईनला लावलेले आणि सगळ्यांनी लाईनलाच वायरिंग करायची. हा डिस्प्ले आहे, डिस्प्लेवरती तुम्हाला दिसत असेल इथे BPM दिसतोय, म्हणजे गाण्याचा जो स्पीड आहे तो, कारण की दुसऱ्या गाण्याचा जो स्पीड आहे तो ह्या गाण्याचा स्पीड पाहिजे तो मॅच करूनच आपण ट्रॅक मिक्सिंग करू शकतोय. दिसत असेल तुम्हाला 20 नंबरचा ट्रॅक लावलेला आहे, ट्रॅकचं नाव दिसतंय. जे तुम्ही असं म्हणत असाल की आता ह्या प्लेअरचं काही वेगळं आहे का, नाही, सेम. तुम्हाला ह्या प्लेअरचं जे काही सांगितले तेच ह्या प्लेअरचं आहे, त्याच्यामध्ये काहीच फरक नाही आहे. सो मी आता तुम्हाला 2 ट्रॅक प्ले करून दाखवतो. सो आता तुम्ही मिक्सिंग केलेलं सगळा हा व्हिडिओ पाहिला. अरे बाबा बघ तू बस, तू शांत बस, पण आवाज काय करू नको. तुम्ही आत्ता मिक्सिंग केलेला व्हिडिओ पाहिला असेल. सो मिक्सिंग कशी करायची हे पण मी तुम्हाला सांगतो, म्हणजे ज्या बेसिक टिप्स आहेत त्या. आता आपण हे ट्रॅक प्ले केलं आहे, ठीक आहे. तर ह्याचा जो बीट वाजतो ना त्या बीटलाच क्यू दाबून आपण बीट पहिला सेट आहे का बघायचा, ठीक आहे.
बीट वाजते ना त्या बीटलाच गाणं ट्रॅक्स प्ले करायचं. तुम्ही वोकलला केलं तर तुम्हाला म्हणजे पहिलं मी बीट टू बीट प्ले दाबतो, त्याच्यानंतर तुम्हाला कळेल की ट्रॅक कसा वाजतो आणि मध्येच जर ट्रॅक अधूनमधून कसं बी तुम्ही प्ले केलं गाणं तर ते कसं वाजन हे तुम्हाला दाखवतो. हे कसं पण ठीक आहे. डबल बीट पडते, मी तुम्हाला परत दाखवतो. हे चुकीच्या मिक्सिंगमुळे चुकीचं ट्रॅक सोडले ना आपण तेव्हा असा आवाज येतो. प्रॉपर बीट मॅचिंग करायचं असेल तर बीट टू बीटच प्रॉपर गाणं मॅच करायचं असेल तर बीट टू बीटच प्ले करायचं सॉन्ग. थोडं माहिती जे बोलते समजून घ्या. कळलं असेल तुम्हाला आता. तुम्हाला मिक्सिंग करायचे ना तर त्यासाठी बीट टू बीट मॅच होणं लय गरजेचं आहे. तुम्ही ट्रॅक पण बीट टू बीटच सोडला पाहिजे. तुम्ही अधूनमधून जर वोकलला जर तुम्ही गाणं प्ले केलं तर त्याचा काही फायदा होणार नाही. इकडे बीट वाजते त्या बीटलाच तुम्ही बीट गाणं सोडलं पाहिजे, त्याशिवाय तुमचं ट्रॅक मिक्सिंग होणार नाही आहे. सो ते तुम्हाला पूर्ण लक्षात घेतलं पाहिजे तुम्ही. सो आता तुम्ही मिक्सिंग बघितलीच असेल, पण मिक्सिंग करणं हे तुम्हाला जेवढं व्हिडिओमध्ये दिसतंय, जेवढं तुम्हाला सोपं वाटते तेवढं सोपं नाही आहे. हे मी व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला सगळं सांगतोय, पण हे व्हिडिओमधनं शिकण्यासारखं नाही. याला तुम्हाला कंपल्सरी 2 महिन्याचा तरी कोर्स करावा लागेल. सो मग आता तुम्हाला कळलं असेल की बीट मॅचिंग काय असते. ह्याला BPM पण सेटला करावा लागतो. ह्याला प्रत्येक गोष्ट कंपल्सरी एकदम व्यवस्थित करावी लागते, त्याशिवायवरती ट्रॅक मिक्सिंग होत नाही. की तुम्हाला आता जसं मी ट्रॅक मिक्सिंग केले तुम्हाला व्हिडिओमध्ये सगळं सोपं वाटलं असेल, तसं रिअल लाईफमध्ये सोपं नाही आहे. हा 850 प्लेअर आहे ह्याच्यामध्ये, आणि जे बाकीचे तुम्ही आतापर्यंत बघितले असतील पायनरचे 350 प्लेअर हे थोडे छोटे असतात. त्याच्यामध्ये ना ह्याच्यामध्ये खूप फरक आहे. ह्याच्यामध्ये ट्रॅक जास्त पडतो, ह्याला खूप म्हणजे मराठी भाषेमध्ये आपल्या खेळावं नाही लागतं. तसं 350मध्ये खेळावं लागत नाही. तुम्ही BPM सेट केला की ते गाणं त्या लेवलला स्टेबल राहतं. तसं 850मध्ये ट्रॅक स्टेबल राहत नाही. तुम्हाला जे काही हे मी तुम्हाला जेवढं सांगण्याचा प्रयत्न करतात तेवढं मी तुम्हाला सांगितलेलं आहे. बाकीचा काही नवीन असेल तर मी नेक्स्ट व्हिडिओ घेऊन येईल. आणि बाय द वे आमचे महाराज आम्हाला काय व्हिडिओ बनवून काय देत नव्हते, तरी आता येऊन बसले जाते, त्यांचं काही काम चालू काय माहिती. आणि जेवढा व्हिडिओ शेअर करता येईल तेवढा व्हिडिओ शेअर करा. मला माझ्या पद्धतीने जेवढं तुम्हाला काय देता येईल माझ्या फील्डमधलं ते मी तुम्हाला एनी टाईम देणार. आणि नेक्स्ट व्हिडिओ ह्याच्यावरती अजून काहीतरी नवीन घेऊन मी नक्की येणार आहे. सो बाबा, या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.